हरिओम. मी तुकाराम शिव कांबळे, डहाणूकरवाड उपार्जना केंद्र, कांदिवली वेस्ट. मी माझ्या मुलाचा अनुभव सांगतोय. माझा मुलगा इव्हेंट करतो टेंट कॅम्पिंगचे. तर 2021मध्ये माझा मुलगा चिंचण या ठिकाणी, पालघर या ठिकाणी कॅम्पिंगसाठी गेला होता. 2 दिवसाचं कॅम्पिंग आटोपून तो ज्यावेळी मुंबईला परतीच्या प्रवासाला निघाला, सर्व कार्यक्रमचा वाइंडअप वगैरे करून त्यावेळी रस्त्यात दुपारी 12 ते 1च्या दरम्यान होता. तर दुपारी हे लोक हॉटेलवरती, हा आणि याचे जोडीदार जेवण्यासाठी एका हॉटेलवरती हायवेला थांबले होते. तर त्याचे जेवल्यानंतर त्यांचा ड्रायव्हर जो होता, तो ड्रायव्हर कुठेतरी बाजूला गेला आणि त्याच्या हॉटेलच्या बाहेर गेला होता. तर तिथं तो अचानक ते ओरडायला चालू केलं तिथं. तर तिथं त्या ड्रायव्हरच्या ह्याच्यावरती मधमाशाने हल्ला केला होता. मधमाशाने ज्यावेळी हल्ला केला, तो एवढा जोरात ओरडू लागला की मोठ्या साईजच्या ज्या मधमाशा असतात, मोठ्या पोळ्याच्या ज्या मधमाशा, त्यांनी हल्ला केला होता. आणि ज्यावेळेला तो मधमाशा, कमीत कमी हजारो मधमाशा तो ज्यावेळेला सापडला होता, त्यावेळेला एका सगळ्या हॉटेलमधले जे कस्टमर ते बसले होते, 5 मिनिटात ते सगळं हॉटेल खाली झालं होतं. सगळ्यांची धावपळ चालत होते. पण माझ्या मुलाला ते सगळं बघून त्याला काय राहिलं नाही. त्यांनी बापूचं नाव घेतलं आणि तो सरळ त्या मुलाच्या दिशेने पळत सुटला. मुलाने त्याच्या ड्रायव्हरने अंगातला शर्ट काढून तो फिरवू लागला. आजूबाजूला सगळं मधमाशाला घालवण्यासाठी तो फिरवत होता. पण त्या मधमाशा काय ऐकत नव्हत्या आणि एवढ्या चिडलेल्या होत्या की त्याला पूर्ण गराडा घातला होता. मला वाटतंय कमीत कमी आणखी एक 5 मिनिटं जर त्याच्यावरती हल्ला असं चढवत राहिल्या असत्या, तर तो 5 मिनिटात तो खालीच पडला असता. दुसरा पर्यायच नव्हता. आणि एवढं ते भयान सगळं स्वरूप दिसत होतं. माझा मुलगा तसल्या मधमाशांच्या ह्याच्यामध्ये हा स्वतःहून तिथे गेला, जाऊन त्याला पूर्णपणे पकडला. मग त्याचा शर्ट होता तो काढून त्याच्या अंगावरती लपटून तो सरळ त्याला घेऊन एवढ्या ह्याच्यामधून तो गाडीपर्यंत आणला. गाडीचा दरवाजा ज्यावेळी उघडला आणि गाडीमध्ये त्याला ढकलला अक्षरशः, त्यावेळेला त्या मधमाशा त्याच्यासोबत गाडीमध्ये सुद्धा घुसल्या होत्या. तर ह्याच्या अंगाला, सगळ्या दोघांच्या पण अंगाला मधमाशाने एवढा हल्ला की माझ्या मुलाच्या पण पूर्ण डोक्यापासून पायापत्र सगळे दंशच केले होते मधमाशाने. आणि त्या मोठ्या मधमाशा असल्यामुळे त्याचे दुःख पण खूप त्याचं हे होत होतं. आणि ते असंच करून पुढच्या एका पेट्रोल पंपावरती आले. पेट्रोल पंपावरती त्यांनी त्या मुलाला खाली घेतला, त्याला पाणी वगैरे पाजलं आणि नंतर तिथं त्याचे थोडासा आराम, त्याला पाणी वगैरे पाजून त्याला आराम केला. आणि ताबडतोब त्याला त्याची एकदम परिस्थिती नाजूक झाली त्या मुलाची. तर त्या मुलाला त्याच्या घरी मुंबईला नंतर त्याच्या मालाडच्या घरी त्याला घरी पोचवला आणि माझा मुलगा आमच्या घरी आला. आमच्या घरी आल्यानंतर आम्ही त्याला आमच्या मुलाला पाहिलं तर त्याचं पूर्ण अंगाला 100-200 दंश झाले असतील, एवढं त्याचं होतं. तरी पण बी हा बापू कृपेने सलामत होता. काही त्याला म्हणजे जखमा होत्या, सगळं काटे घुसलेले होते, परंतु तो व्यवस्थित होता. आम्ही आलेलं ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरांनी त्याच्यावरती ट्रीटमेंट करून डॉक्टरसुद्धा चकित झाले की म्हणले एवढे हे झाल्यानंतर माणूस म्हणलं शुद्ध अर्पण जाते, पण हा मुलगा असं तग कसा काय धरू शकला. तर फक्त आणि फक्त बापूंचं गळ्यामध्ये लॉकेट आणि बापूंचं स्मरण केल्यामुळं एवढ्या मोठ्या आघातामधून तो सुद्धा सावरला आणि त्याची तब्येत संध्याकाळपर्यंत त्याला व्यवस्थित वाटू लागलं. ज्या मुलाला जास्त दंश झाला त्या मुलाच्या घरून रात्री 2 वाजता आम्हाला फोन आला की खूप आम्ही तुमचे आभार, आमचा मुलगा वाचला, तुमच्या मुलामुळे आमचा मुलगा वाचू शकला असता. हे त्यांना डॉक्टरने सांगितलं की हे होऊच शकत नाही म्हणले. एवढ्या दंश जर झाले असेल तर शक्यता खूप कमी असते. पूर्ण विष अंगामध्ये त्याच्या गेलेलं आहे म्हणले. नाही म्हणले, हे म्हणले फक्त बाबा तुझ्यामुळे कसं काय वाचलं. म्हणजे डॉक्टर सुद्धा चकित झाले की ही गोष्ट अशी कशी काय घडू शकते. माझ्या मुलाने आता दोघांची तब्येत व्यवस्थित झाली, सगळं झालं. हे सगळी बापूची कृपा आहे आणि बापूचे सगळं थोपू शकतो. ह्याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. ह्याच्या पुढे आपण विचारही करू शकत नाही. हे फक्त बापू आणि बापूच करू शकतो. अंबानी.